नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. दिवाळी जवळ आली आहे आणि दिवाळीच्या सुरुवातीला अपेक्षेप्रमाणे फटाक्यांच्या संदर्भातला वाद पुन्हा एकदा सुरू झालाय. या वेळेला मात्र या वादाला वेगळी किनार आहे, कारण कोरोनाच्या काळात श्वसनाचे विकार हे जास्तीत जास्त होत आहेत आणि त्याचा पुढचा परिणाम हा कोरोनाच्या संसर्गाला ओळखण्यामध्ये अडचण येण्यात होतो आहे. एका बाजूला ही घटना आहे, तर दुसऱ्या बाजूला दिवाळीमध्ये फटाके वाजवल्यानं होणारं प्रदूषण, त्यामुळे होणारा वेगळा श्वसन विकाराचा त्रास आणि परिणाम स्वरूप सध्याच्या साथसंसर्गाच्या काळामध्ये डॉक्टरांच्या समोर वाढलेल्या कटकटी. मुळात सर्वसामान्य नागरिकांचं आयुष्य प्रदूषणामुळे आधीच अवघड त्रासदायक झालेलं असताना दिवाळीत फटाक्यांच्या मुळे होणारं प्रदूषण टप्प्याटप्प्यानं कमी व्हावं यासाठी गेल्या अनेक वर्षापासून प्रयत्न केले जात आहेत. या वेळेला कोरोनाच्या काळात फटाके बंदी असावी अशी ठाम भूमिका याआधीच राजस्थान आणि दिल्ली सरकारनं घेतली आहे. त्या पावलावर पाऊल टाकत मुंबईमध्ये सुद्धा सार्वजनिक ठिकाणी फटाके वाजवण्याला बंदी घालण्याचाच निर्णय घेतला जातोय. या पार्श्वभूमीवर मुंबई वगळता इतर शहरांबाबतही तसा निर्णय घेतला जाणं अपेक्षित आहे. राज्याचे आरोग्य मंत्री तर स्पष्टपणे यंदाची दिवाळी फटाक्यांच्या शिवायच असेल अशा प्रकारची भूमिका घेत आहेत. मुळात फटाक्यांच्यामुळे होणारं प्रदूषण हे श्वसनाला त्रास देतं अशा प्रकारचे या आधीचे अभ्यासाचे अहवाल आहेत आणि यंदाच्या काळात कोरोनाच्या साथसंसर्गाची चिंता त्याला जोडली गेलेली आहे. अशा स्थितीमध्ये फटाक्यांवरची बंदी ही शक्य आहे का? दिवाळीत फटाके वाजवले जाणं हा विषय धार्मिकतेशी जोडला गेलाय का आणि तशा पद्धतीनं धार्मिकता ही फटाक्यांच्या वाजवण्याशी जोडण्याची गरज आहे का? समाज माध्यमांवर फटाके न वाजवता सुद्धा फटाक्यांच्या आवाजातल्या सीडीज तयार करून मिळतील अशा विनोदाबरोबरच एका बाजूला अतिशय तीव्र भावना व्यक्त होत आहेत. बकरी ईद बकरी शिवाय साजरी करून दाखवा, दिवाळी फटाक्यांच्या शिवाय साजरी करून दाखवू अशी भूमिका समाज माध्यमात थेट व्यक्त होतीये. मुळात फटाक्यांच्या विषयीचा मुद्दा इतका ताणायची गरज आहे. आरोग्याचे विषयीचे प्रश्न अत्यंत गंभीर होत असताना जागरूक कोणी राहायचं आणि समजदार कोणी व्हायचं? त्या निमित्तानंच आजची लक्षवेधीची चर्चा महाराष्ट्रातही फटाके बंदी. या विषयावर आपल्या सोबत चर्चा करण्यासाठी आता अविनाश भोंडवे जोडले गेलेले आहेत. डॉक्टर अविनाश भोंडवे हे महाराष्ट्र आयएमएचे अध्यक्ष आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा सुरू करतोय. पटकन एक पहिला प्रश्न अत्यंत थेटपणे मला अविनाश भोंडवे यांना विचारायचा आहे. भोंडवे सर, तुम्ही डॉक्टर या नात्याने एकदा लोकांना समजवा की आत्ताच्या घडीला अधिक प्रदूषणाला आमंत्रण न देणं हे किती गरजेचं आहे? प्रदूषणावर पूर्णपणे नियंत्रण घातलं पाहिजे याबद्दल 100% एकमत आहे. आणि फटाक्यांमुळे प्रदूषण वाढतं आणि त्याच्यामुळे श्वसनाचे आणि इतरही आजार होतात, हेही तितकंच सत्य आहे. आनंद साजरा करण्यासाठी फटाके वाजवलेच पाहिजेत असं काही गोष्ट नाहीये. आणि कोरोनाच्या दिवसांमध्ये ज्यावेळेला प्रदूषणामुळे जर काही आजार, श्वसनाचे आजार वाढले, तर मुख्यत्वे श्वसनाचा आजार असलेला जो कोरोना आहे त्याच्याही संख्येमध्ये निश्चित वाढ होईल, ही खात्रीची गोष्ट आहे. त्याचबरोबर थंडीच्या काळामध्ये दिवाळी असते आणि या दिवसामध्येच कोरोनाची शक्यता, कोरोनाचे विषाणू वाढण्याची शक्यता आहे असं आपल्याला सर्वत्र सांगितलेलं आहे. WHO सांगितलेलं आहे, ICMR सांगितलेलं आहे, भारताच्या केंद्रीय आरोग्य खात्यानेही सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे दिवाळी ही फटाक्याविना होणं हे खरोखरच आवश्यक आहे. डॉक्टर भोंडवेजी, जरा थोडंसं तांत्रिकदृष्ट्या पण आपण लोकांना समजावूयात की काय कारण असतात की प्रदूषण हे इतर दिवसांच्या तुलनेमध्ये थंडीच्या काळात जास्त काळ टिकून राहतं. हवेतलं प्रदूषण हे वाऱ्याबरोबर वाहून नेलं जाणं अपेक्षित आहे, ते थंडीत का घडत नाही? अगदी बरोबर आहे. मुळामध्ये थंडीच्या दिवसामध्ये आपल्याला माहितीच आहे की हवा ही थोडीशी घनता वाढते आणि हवा जास्ती कोरडी असते
आणि त्यामुळं हे जे प्रदूषणाचे जे सूक्ष्म कण असतात हे जे हवेमध्ये विहरत असतात ते सकाळच्या वेळेला, विशेषतः पहाटेच्या वेळेला किंवा रात्रीच्या वेळेला हे हळूहळू खाली येतात आणि त्याच्यामुळं त्याचं प्रदूषणाचं ही संख्या वाढते. त्यामध्ये हे जे आपल्या वाहनांमुळे होणारं प्रदूषण, कारखान्यांमुळे होणारं प्रदूषण, याच्यामुळे जे काही आणि धुळीमुळे होणारं प्रदूषण, या तिन्ही गोष्टींचं एकत्रित हे करून दरवर्षी हिवाळ्याच्या सुमारामध्ये प्रदूषणाची प्रदूषणाचं प्रमाण वाढतं. आणि त्यामुळं आज दिल्ली सारख्या शहरांमध्ये तर या काळामध्ये आजूबाजूच्या शेतांमध्ये जे काही तिथं पेटवतात तिथं शेतं, त्याच्यामुळे होणाऱ्या प्रमाणात बाहेर धुकं पडतं की त्याला स्मॉग म्हणतात, की स्मोक आणि फॉग याचं मिश्रण. आणि आपल्याही मुंबई सारख्या अनेक शहरांमध्ये ही परिस्थिती हळूहळू यायला लागलेली आहे की सकाळच्या वेळेला एक कसं धुक्याचा, स्मॉगचा एक पडदा हे असतो. आणि हा जो आहे हा आपल्या श्वसनामधून ज्या वेळेला जातो त्यावेळेला ज्यांना श्वसनाचे त्रास आहेत त्यांचे ते त्रास वाढतात. ज्यांना खूप जुना खोकला आहे, अस्थमा आहे, सीओपीडी आहे किंवा श्वसनाचे काही इतर आजार आहेत, फुफ्फुसांचे विकार आहेत, यांना ते वाढतात. विशेषतः लहान मुलं किंवा जी काही ज्यांची वाढ झाली नाही अशी 14-15 वर्षाच्या खालची मुलं, यांना हा त्रास जास्ती वाढतो. त्याचबरोबर जे प्रदूषण आहे हे सर्वात महत्वाचं म्हणजे गर्भवती स्त्रियांना अतिशय धोकादायक असतं, कारण त्यांच्या पोटातल्या गर्भावरही त्याचा परिणाम होऊ शकतो. या सगळ्या दृष्टीने आपण जर पाहिलं तर दिवाळीच्या दिवसामध्ये किंवा थंडीच्या दिवसामध्ये फटाक्यांनी अजून या प्रदूषणात भर टाकणं म्हणजे आपल्या श्वसन विकारांना आणि पर्यायाने करोनासह इतर सर्व श्वसन विकारांना वाढवण्याचं आमंत्रण देण्यासारखी ही गोष्ट आहे. आपण अगदी तपशीलवार हा तांत्रिक मुद्दा समजून दिलात. अपेक्षा अशी करूयात की हा मुद्दा लोकांना समजला असेल. बाळासाहेब पिंगळे आपल्या सोबत आहेत, व्यवसायानं फटाका व्यावसायिक आहेत. बाळासाहेब, आवाज येतोय माझा आपल्यापर्यंत? येतो. अगदी. बाळासाहेब, थोडंसं मोठ्या आवाजात तुम्हाला बोलावं लागेल. अपेक्षा अशी करतो की तुम्ही तुमच्याकडून संवाद करत असताना अखंडितरित्या जोडलेले राहाल. मला आपल्याला थेट विचारायचं आहे, आत्ताच्या घडीला फटाका व्यावसायिक हे फटाका बंदीला तयार आहेत का? कारण राज्य सरकार त्या दृष्टीनं एक एक पाऊल टाकतं आहे आणि भविष्यात हा निर्णय लवकरच पूर्णपणे संपूर्ण राज्यात लागू राहील की होय महाराष्ट्रात सुद्धा यंदा फटाके वाजवता येणार नाहीत? हो. राज्य सरकारचा आणि आता जो तांत्रिक विषय मांडला तो अगदी मला समजला आणि त्यांचं म्हणणं बरोबर आहे. परंतु महाराष्ट्रातल्या व्यापाऱ्यांनी फार पूर्वीपासून फटाक्याची खरेदी केलेली आहे आणि नेमकं आज विक्रीची वेळ आली असताना फटाक्यावर बंदी घालणं हे अयोग्य वाटतं. आपली साधारण एक अंदाज मला द्या. तुम्ही सलग बोलत राहा. मी तुम्हाला हीच विनंती करतो की मध्ये मध्ये थांबू नका. एकदा बोलायला सुरुवात केली की बोलत राहा. माझा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की तुम्ही असं म्हणताय की फटाके व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात फटाक्यांची खरेदी करून ठेवली आहे. आता कोरोना काही काल आलेला नाहीये. कोरोना नाही म्हटलं तरी 6 महिने आपल्या इथला पाहुणा आहे. कोरोना असताना सुद्धा फटाका व्यावसायिकांना हे लक्षात आलं नाही का की अशा प्रकारची गुंतवणूक करणं हे थोडं आव्हानात्मक आहे, ते टाळता आलं असतं? बाळासाहेब, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? काही तांत्रिक कारणांनी हा विषय आत्ताच्या घडीला बाळासाहेबांपर्यंत पोहोचत नाहीये. एकदा आपण त्यांच्याशी परत जोडले जाऊ आणि पुन्हा त्यांना हा प्रश्न विचारू. आपल्या सोबत अविनाश भोंडवे आहेत. अविनाशजी, या तर्काला काय उत्तर द्यायचं की आम्ही तर गुंतवणूक करून ठेवलेली आहे, फटाका व्यावसायिकांचा हा तर्क आहे? दोन गोष्टी आहेत महत्वाच्या. एक म्हणजे कुठल्याही ज्यावेळेला आपण सामाजिक आरोग्याच्या दृष्टीने किंवा समाजहिताच्या दृष्टीने ज्या गोष्टी फायदेशीर आहेत की ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्यामध्ये वैयक्तिक तोटा झाला तरी त्या गोष्टी आपण करायला पाहिजे. त्याच्यामुळे फटाका व्यावसायिकांनी जर आधीच फटाके घेऊन ठेवले असतील आणि सरकारला जर बंदी घालायची असेल तर ती त्यांनी मान्य केली पाहिजे. आपण फक्त असं म्हणू शकू की सरकारने त्यांना त्यासाठी काही उपाय ऐन वेळेला त्यांनी हा निर्णय जर जाहीर केला तर त्यांच्या होणाऱ्या तोट्यासाठी काही त्यांना हे द्यावी, काही रक्कम द्यावी, म्हणजे ज्याला सबसिडी म्हणतात किंवा इतर काही भरपाई म्हणतात, अशा पद्धतीने द्यावी. या पद्धतीने अनेकदा अशा गोष्टी घडतात की तुम्ही व्यापारामध्ये काही गोष्टी घेऊन ठेवता आणि मग प्रत्यक्षात म्हणजे आता अगदी आपण कांद्याचं हे जरा
की कांदा ज्यावेळेला खूप वाढतो त्यावेळेला शेतकरी पण खूप त्याचं पीक काढतात आणि त्यानंतर पीक कमी पडतं. मग त्यावेळेला मग कांद्याचे भाव उतरले की मग त्यांना सरकार नुकसान भरपाई देतं. तर या पद्धतीने काही मार्ग काढता येईल. एकदा मिलिंद देशमुख यांच्याकडे जाऊयात. मिलिंद देशमुख पुण्याहून जोडले गेलेले आहेत. मिलिंद देशमुख, आपण फटाके विरोधक म्हणून या चर्चेत त्या विषयाचं आणि त्या प्रकारची भूमिका घेणाऱ्या समूहाचं प्रतिनिधित्व करता आहात. मिलिंदजी, माझा थेट प्रश्न तरी आता हाच आहे की दिवाळीला फटाके नाही वाजवायचे तर करायचं काय? नमस्कार. मी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा राज्य प्रधान सचिव आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समिती सातत्याने ह्या गोष्टीकडे लोकांचं लक्ष वेधते की आपले जे सण आहेत ते जास्तीत जास्त पर्यावरणपूरक कशा पद्धतीने करता येईल आपल्याला. तुम्ही प्रश्न विचारला की दिवाळी फटाक्याशिवाय आनंददायक करता येऊ शकते का नाही, तर माझ्या मते नक्कीच आनंददायक करता येऊ शकते. आपल्या लहानपणी दिवाळीमध्ये काय असायचं तर नीट विचार केला तर फटाक्याला एवढं महत्व नव्हतं. त्याच्यापेक्षा जास्त महत्व दिवाळीमध्ये घरी जो फराळ केला जायचा त्याला विशेष महत्व होतं. मुले किल्ले करायचे त्याला महत्व होतं. काही आपले ज्याला म्हणून ग्रीटिंग कार्ड तयार केले जायचे त्याला महत्व होतं. त्याच्याशिवाय एकमेकांना नवीन कपडे घेतले जायचे, एकमेकांकडे जाणं येणं व्हायचं, एकमेकांचा फराळ इकडं तिकडं दिला गेला जायचा, किल्ले करायचे लोक. वेगवेगळ्या पद्धतीमध्ये आनंद व्यक्त करण्याचे खूप खूप पर्याय आज देखील आपल्याकडे उपलब्ध आहे. मिलिंद देशमुख, फार बरं झालं आपण विविध पर्याय सांगितलेत. आपण टप्प्याटप्प्यानं त्या सगळ्या पर्यायांचा विचार करू. आपण असं म्हणालात पूर्वी किल्ला व्हायचा, मान्य आहे. आता पहिल्यांदा तर घरांची अवस्था कशी आहे तुम्हाला माहिती आहे. बरेच लोक लहान घरात राहतात किंवा किल्ला करायची इच्छा प्रत्येकाला असून सुद्धा त्या पद्धतीनं माती, दगड, त्याच्यानंतर मग त्या मातीत हात घालायला देणारे पालक, त्या दगडांना मिळवण्यासाठी करायचा संघर्ष, या सगळ्या गोष्टींपासून पाल्यांना इच्छा असूनही पालकच लांब ठेवतात. दुसरा मुद्दा, अनेक घरात तयार फराळ यायला लागलेला आहे. ग्रीटिंग कार्ड बनवू शकता आपण, हा अत्यंत चांगला सल्ला आहे तुमचा. शुभेच्छा पत्र दिवाळीची यंदा घरोघरी बनवली जाऊ शकतात. अडचण कोरोना काळात आहे ती घरोघरी जाऊन शुभेच्छा देण्याची. आता मला सांगा, आनंददायी आपल्याला दिवाळी करायची आहे, फटाके वाजवायचे नाहीयेत, प्राप्त परिस्थितीमध्ये आपण शुभेच्छा कार्ड बनवूयात, आपण तयार फराळ आणूयात, किल्ले करायचा प्रयत्न करूयात. पण तरी लहान मुलांना समजवायचं कसं? कारण हा प्रश्न मी स्वतः अनुभवतोय. माझ्या घरात लहान मुलं आहेत, त्यांना फटाक्याशिवाय यंदाची दिवाळी घालवायची हे मी माझ्या पद्धतीने सांगतोय. तुम्ही पण एकदा तुमच्या पद्धतीने सांगून पहा. एक पर्याय मी सुचवू शकतो सर. अगदी मिलिंदजी, आपण बोलत राहा, सलग बोलत राहा. हा, ऍक्च्युली मी सांगतो की आम्ही गेले कित्येक वर्ष, 15-20 वर्ष शाळांमध्ये मुलींना आवाहन करतो आणि आवाहन करताना एकदम फटाके बंद होणार नाही हे आम्हाला पण माहिती आहे. आम्ही असं सांगतो की मागच्या वर्षी जितक्या रकमेचे तुम्ही वाजवले होते फटाके त्याच्यापेक्षा कमी रकमेचे वाजवा आणि त्याच्याच बदल्यात तुम्ही खेळणी घ्या, तुम्ही त्याच्यामध्ये काही वैज्ञानिक गोष्टी घेता येतील त्या घ्या, पुस्तकं घ्या. मुख्य म्हणजे पुस्तकं वाचल्यामुळं भरपूर तुमच्या ज्ञानामध्ये भर पडू शकते. अशा काही गोष्टी घ्या की ज्याच्यामध्ये तुमचा त्या पैशाचा उपयोग होईल. आणि फटाके कसे कमी करता येतील तर मी तुम्हाला सांगतो, माझी मुलगी स्वतः शिक्षिका आहे. LKGतल्या मुलांना तिने सांगितलं की फटाक्यामुळं प्राण्यांना त्रास होतो, पक्ष्यांना त्रास होतो, एवढंच नाही तर पर्यावरणाचा किती ऱ्हास होतो. LKGच्या मुलांनी पालकांना सांगितलं घरी जाऊन की ह्या वर्षी आम्ही फटाके नाही वाजवणार. फटाके, आमच्या मिसने सांगितलंय की फटाक्याचे एवढे एवढे वाईट गोष्टी होतात, श्वसनावर तर परिणाम होतो, पण आपल्या घरातल्या वडीलधाऱ्या लोकांना त्रास होतो, आजारी माणसांना त्रास होतो, लहान मुलांना त्रास होतो, गर्भवती स्त्रियांना त्रास होतो. आणि आता तर कोरोना सगळीकडे पसरलेला आहे. सरकार तोंडाला मास्क नाही लावला तर दंड घेतय. आणि एवढी काळजी जर सरकार घेत असेल तर लोकांना ज्या पद्धतीने हे प्रदूषण होणार आहे आणि थंडीच्या, जसं डॉक्टर साहेब म्हटले की हे खूप धोकेदायक आहे आणि कदाचित कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवलेली आहे जागतिक पातळीवर. मला असं वाटतं भारताने आता कोरोनातून बरे झालेल्या लोकांना देखील हा त्रास अजून जास्त होऊ शकतो. ठीक आहे, मला थांबवायचंय. प्रमोद पवार आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत. प्रमोद पवार हे फटाके समर्थक आहेत. आपल्या सोबत मिलिंद देशमुख, फटाके विरोधक आणि त्याचबरोबर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सक्रिय कार्यकर्ते आणि पदाधिकारी या नात्यानं चर्चेत आपली भूमिका मांडत होते.
प्रमोद पवार फटाके समर्थक या नात्यानं काय बोलतात ते ऐकायला हवं. प्रमोदजी, आपण बोला. नाही, फटाके ही जी गोष्ट संकल्पना आहे किंवा फटाके जे फोडणं आहे ते सण साजरा करण्याच्या दृष्टिकोनातून ती अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आणि ती आपण केलीच पाहिजे. आता त्यामध्ये प्रदूषण होतोय हा भाग वेगळा आहे. प्रदूषण प्रत्येकच गोष्टीमुळे होत असतो, पण फटाके जे आहेत त्याच्यामुळे मग फटाके नाही फोडायचे, मग सण साजरे नाही करायचे का? दिवाळी सारखा सण जो आहे तो फटाक्यामुळेच जो आहे तो येत असतो. त्याच्यामुळे फटाके फोडणे ही चांगली गोष्टच आहे. तुमच्या लेखी फटाके हा दिवाळीतला एक अविभाज्य घटक असेल प्रमोद पवार, तर दिवाळी फटाक्यांच्या शिवाय साजरी होऊ शकत नाही. प्रमोद पवार, उत्तर द्या. नाही, दिवाळी फटाकेशिवाय साजरी होत नाही, पण दिवाळी फटाक्याचा सण आहे असं ओळखलं जाते. पण महाराष्ट्राची संस्कृती असेल किंवा आपण प्रदूषणाचा भाग जर सोडला समजा, पण आजवरचा काही इतिहास जो आहे दिवाळीचा, तो दिवाळी ओळखला जाते फटाक्यांमुळे. फटाक्याची आतिषबाजी असेल किंवा फटाक्यांचं जो काही प्रदर्शन करत असतो त्यामुळे ती दिवाळी ओळखल्या जाते. त्याच्यामुळे ते फटाके फोडणं ही चांगलीच गोष्ट आहे. बर, डॉक्टरांनी उत्तर द्यावं याला. अविनाश भोंडवे, आपण उत्तर द्यावं. मी याबद्दल असं सांगेन की एक लक्षात घ्या की प्रत्येक गोष्ट ही जसजसा समाज बदलत जातो किंवा जसं या काही गोष्टी बदलत जातात त्याप्रमाणे सणांमध्येही बदल घडत गेलेला आहे. तुम्ही गणेशोत्सवाचं उदाहरण घ्या की सुरुवातीच्या लोकमान्य टिळकांनी जो सार्वजनिक गणेशोत्सव चालू केला होता त्यावेळेला भाषणं, त्यानंतर मेळे व्हायचे, त्यानंतर गाण्याचे कार्यक्रम व्हायचे, मग त्यानंतर मोठे मोठे लाइटिंगचे गणपती सुरू झाले, मग पुन्हा एकदा काही असे प्रदर्शनाच्या देखाव्यांच्या गोष्टी सुरू झाल्या. या पद्धतीने बदलत गेल्या. त्याप्रमाणे दिवाळीमध्येही हा बदल व्हायला हवा. हा त्याच्यामध्ये आता दिवाळीमध्ये जे आहे आनंदाच्या ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये फक्त फटाके नाहीयेत, तर सकाळी लवकर उठून अभ्यंग स्नान करणं, नवीन कपडे घालणं हाही मुलांच्या दृष्टीने खूप महत्वाची गोष्ट आहे. त्यानंतर दुसरी एक गोष्ट जी आहे ती म्हणजे वेगवेगळ्या आपल्या नातेवाईकांना भेटणं, त्यांच्याशी गप्पा मारणं, याही गोष्टी आहेत. घरासमोर रांगोळी काढणं, त्याचबरोबर फटाके वाजवणे. लक्षात घ्या, फटाके हे 2 दिवस महत्वाचे मानले जातात. एक म्हणजे नरक चतुर्दशीला सकाळी उठून फटाके वाजवणं आणि लक्ष्मीपूजनात पूजा झाल्यानंतर फटाके वाजवणं. आता या फटाक्यांमध्ये तुम्ही जर पाहिलं तर आपण असा विचार करू शकू का हे बघायला पाहिजे की फटाक्यांचे जे प्रकार आहेत त्यामुळे छोटे जे लवंगी फटाके आहेत त्यापासून फारसं प्रदर्शन होत नाही. मोठे फटाके आणि ते सुद्धा ऍटम बॉम्ब किंवा आणि असे खूप जे काही फटाक्यांची लढ किंवा माळा लावली जाते आणि ती पेटवली जाते त्याच्यामधून ते प्रदूषण जास्ती होतं. आणि लक्षात घ्या की सर्वात महत्वाची गोष्ट ही फटाके मोठ्या प्रमाणामध्ये घरगुती स्वरूपात वाजवले जात नाहीत, तर जे व्यापारी असतात ते व्यापारी लक्ष्मीपूजनानंतर आणि इतर गोष्टींनंतर जास्ती मोठ्या प्रमाणात फटाके वाजवतात. तर हे जे आहे या पद्धतीने आपण काही करू शकू का की फक्त अगदी याच्यावर मग आपण पटकन एकदा व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी आहेत बाळासाहेब पिंगळे त्यांनाच विचारू. बाळासाहेब, दिवाळीचा व्यावसायिकांमध्ये अर्थात व्यापारी वर्गामध्ये विशेष स्थानपूर्वक उल्लेख आहे. व्यापाऱ्यांना नव्या चोपड्या लागू केल्याच्या नंतर आनंद साजरा करायचा असतो आणि परिणामस्वरूप त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी फटाके वाजवले जातात. तुमच्या लेखी एक पर्याय आपण असा आणू शकतो का समोर की मोठे फटाके वाजवण्याच्या ऐवजी छोटे फटाके वाजवा, कमी आवाज होईल, कमी धूर निघेल? बरोबर आहे. या अगोदरही बऱ्याचशा प्रदूषण करणाऱ्या फटाक्यावर शासनाची बंदी आहे आणि लक्ष्मी पूजनानंतर किंवा नरक चतुर्थीच्या दिवशी लक्ष्मी पूजनानंतर जो सार्वजनिक ठिकाणी मोठा फटाके वाजवून आनंद उत्सव केला जातो त्यामुळे निश्चित प्रदूषण वाढतं. परंतु त्याला अनेक ऑप्शन आहेत. महाराष्ट्रातल्या व्यापाऱ्यांनी लाखो रुपयाची खरेदी करून ठेवलेली आहे. आता त्या मालाचं, त्या फटाक्याचं काय करणार? बाळासाहेब, त्याच्यावर एक चर्चा मगाशी झाली. आपण फोनवर आमच्याशी जोडले गेलेले होतात, कदाचित तुम्ही संपर्कात नसल्यामुळे ते ऐकायला आलं नसेल. डॉक्टर अविनाश भोंडवे आपल्या सोबत आहेत. त्यांनी असा पर्याय दिला की ज्या ज्या व्यापाऱ्यांनी माल खरेदी करून ठेवलेला आहे त्या व्यापाऱ्यांना जमल्यास राज्य सरकारनं काही ना काहीतरी सवलत द्यावी किंवा आत्ताच्या घडीला, हा एक माझा सल्ला आहे, मोठ्या आवाजाचे जास्त धूर करणारे फटाके विक्रीला काढू नयेत. तुम्हाला काय शक्य वाटतं बाळासाहेब? नाही, डॉक्टर साहेबांचा सल्ला अगदी योग्य आहे. पहिलेच लॉकडाऊन कोरोनामुळे सर्व व्यापारी त्रस्त आहेत आणि
मागच्या काही दिवसामध्ये शासनाने टप्प्याटप्प्याने व्यवसाय करायला परवानगी दिली. त्यामुळे अनेक फटाका व्यावसायिकांनी की आता शासन आपल्याला व्यवसाय करण्याची परवानगी देत आहे आणि त्यामुळे निश्चित उद्याच्या दिवाळीला आपल्याला हे फटाका व्यवसाय करण्यासाठी शासनाची मान्यता मिळेल. असे कुठलेही संकेत नव्हते की दिवाळीला फटाका बंद राहील. जसं डॉक्टर साहेबांनी सांगितलं की बाबा मोठे आवाज देणारे किंवा जास्त प्रदूषण करणारे फटाके, अशा फटाक्यावर जर शासनाने बॅन केलं, छोटे फटाके आहेत किंवा सार्वजनिक ठिकाणी न वाजवता बर घरगुती पद्धतीने जर फटाके विक्री सार्वजनिक ठिकाणी बाबत जो आपण उल्लेख करताय बाळासाहेब, जवळपास तसा आदेश येईलच. मुंबईत तो आलेलाच आहे की मुंबईत यंदा कोणालाही सार्वजनिक ठिकाणी फटाके वाजवता येणार नाहीत. ही अत्यंत गोष्ट स्पष्टपणे आली आहे. मला एक बाळासाहेब आपल्याला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे, साधारणपणे या वर्षी किंवा गेल्या 1-2 वर्षात मोजून आपण गेल्या 3 वर्षांची चर्चा करूया, कोणते फटाके आहेत ज्यांची मागणी सर्वात जास्त वाढली आहे, हा एक भाग. आणि दुसरी गोष्ट, फटाके वाजवू नयेत याचा व्यवसायावर गेल्या 3 वर्षात काही परिणाम दिसलाय का आपल्याला? निश्चितप्रमाणे फटाका व्यवसायावर फार मोठा याचा परिणाम झालेला आहे. लोकांमध्ये जागृती झालेली आहे आणि लोक प्रदूषण मुक्त कोणते फटाके आहेत, प्रदूषण करणारे कोणते फटाके आहेत, हा व्यापारी ग्राहक ज्यावेळेस विक्री होती त्यावेळेस कमी प्रदूषणाचे किंवा प्रदूषण न करणारे फटाके मागण्याकडे ग्राहकाचा कल असतो. मला नावं घेऊन आपण सांगू शकाल बाळासाहेब, मला नावं घेऊन आपण सांगू शकाल की कोणते फटाके कमी प्रदूषण करतात? छोटी लवंगी फटाके आहेत, आणखी फॅन्सी विना आवाजाचे अनेक छोटे छोटे फटाके आहेत. असे छोटे छोटे फटाके, ग्रीन फटाके आहेत ज्यामुळे प्रदूषण होत नाही. असे फटाके मागण्याकडे या 2-3 वर्षामध्ये जनजागृतीच्या माध्यमातून ग्राहकावर त्याचा परिणाम झालेला आहे. लोकांनाही आता मोठ्या आवाजाचे प्रदूषण करणारे फटाके ग्राहकाला आवडत नाहीत. घरामध्ये लहान मुलं असतात त्यामुळे लोक मोठ्या आवाजाच्या किंवा प्रदूषण करणाऱ्या फटाक्याची मागणी न करता प्रदूषण ज्या फटाक्यामध्ये कमी आहे असे फटाके मागण्याकडे कल असतो. बाळासाहेब, आपण एक फार चांगली माहिती दिलीत की आता प्रदूषण न करणारे फटाके बाजारात आलेले आहेत. मला या निमित्तानं पुढचा प्रश्न मिलिंद देशमुख यांना विचारायचा आहे. मिलिंदजी, आता काय म्हणायचं? फटाके उपलब्ध आहेत, दिवाळी येऊन ठेपलेली आहे आणि धूर आणि प्रदूषण म्हणजे ध्वनीचं प्रदूषण न करणारे फटाके बाजारात उपलब्ध आहेत. आता म्हणाला पण की तरीही दिवाळी फटाक्याशिवाय करायची. मिलिंदजी, ऍक्च्युली प्रदूषण न करणारा फटाका अजून तयार व्हायचा आहे. माझ्या माहितीप्रमाणे कमी प्रदूषण करणारे आणि जास्त प्रदूषण करणारे असे 2च पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहेत. प्रदूषण होत नाही असा फटाका अजूनपर्यंत तयार झालेला नाही. ते तुम्ही सीडी म्हटलात, ती वाजवली ना तरी देखील आवाजाचं ध्वनी प्रदूषण त्याच्यातून होणारच आहे. फटाक्यामुळे फक्त ध्वनी प्रदूषण होत नाही, वायू प्रदूषण होत नाही. मी तुम्हाला सांगतो, फटाक्याचा हा कचरा बऱ्याच वेळा नदीमध्ये, नाल्यामध्ये टाकला जातो, त्याच्यामुळे जलप्रदूषण पण होतो. ज्या पद्धतीने तो वायू सगळीकडे पसरतो, त्याच्यातला दारू जी असते ती इकडे तिकडे पसरती, अन्न पदार्थ, खाद्यपदार्थावर पण जाती ती, आणि सगळ्याच प्रकारचं प्रदूषण ह्या फटाक्यामुळे होतं. असं कोणतंही हे नाहीये. आणि फटाक्यामुळे काय काय होतं हे तुम्ही नीट लक्षात घेतलं पाहिजे की म्हणजे डोळ्यांचे भयंकर आजार वाढलेले असतात ह्या दिवाळीमध्ये. त्याच्याशिवाय त्यानिमित्ताने एक निरीक्षण जे बाळासाहेबांनी मांडलं ते स्वीकारणार आहात की नाकारणार आहात? ते असं म्हणतात की लोकांमध्ये पण जागृती झाली आहे, लोक पण कमी प्रदूषणाचे आणि शक्यतो धूर न ओकणारे फटाके विकत घ्यायला लागलेले आहेत. सार्वजनिक ठिकाणी फटाके वाजवायला बहुतेक ठिकाणी बंदी तर असतेच, यंदा ती कायद्यानंच जवळपास येईल आणि लोकांनी पण ती स्वीकारायला सुरुवात केलेली आहे. मग करायचं काय? आनंदातला एक भाग हा फटाक्यांच्या शिवाय असला पाहिजे, याबाबत लोकांना कसं पटवून द्यायचं? मिलिंद देशमुख, आता तुम्ही बघा, ह्या वेळेला गणेशोत्सव झाला नाही, वारी निघाली नाही, कितीतरी चित्रपटगृह आजपर्यंत बंद होते. इतके दिवस या गोष्टी सगळ्या बंद होत्या, कितीतरी गोष्टीवर स्विमिंग टँक बंद होते. इतक्या गोष्टी बंद असताना देखील लोकांचं जीवन चाललंच ना. आज कोरोनाचं संकट आपल्या भारतावर नाही, अख्ख्या जगावर आहे.
मला असं वाटतं हे वर्ष जे आहे ह्या वर्षामध्ये आपण कोरोनाची एक मोठी किंमत चुकवलेली आहे. असं एकही घर नसेल की ज्यांचा कोणाचा नातेवाईक ह्या कोरोनामुळं ऍडमिट झाला नाही किंवा दगावला नाही. मला असं वाटतं ह्याच्यातून आपण काहीतरी बोध घ्यायला पाहिजे. किमान एक वर्ष आपण हे टाळू शकतो का नाही. जर राजस्थान करू शकतं, दिल्ली करू शकतं, महाराष्ट्र तर पुरोगामी राज्य म्हणतो आपण, मग ह्या पुरोगामी राज्यांनी एखादं पुरोगामी पाऊल उचललं आणि व्यापाऱ्यांनी थोडा त्रास सहन केला की नाही आपण आज तुम्ही चित्रपटगृह इतके महिने बंद ठेवले. चित्रपटगृहामध्ये पण काही लोकांची इन्व्हेस्टमेंट होतीच ना, ती झळ त्यांना लागलीच ना. आणि फक्त चित्रपटगृह नाही, त्या चित्रपटगृहावर अवलंबून असणारा एक मोठा वर्ग आहे. इथपासून तर पिक्चर बनणारे कलाकार देखील त्यावेळेला त्यांना कामं बंद होते. आज एवढ्या गोष्टींना लोकांना आणि हाताच्या ज्यांचं पोट हातावर आहे, रोज आज कमवल तर आज खायला मिळेल असे लोक देखील त्याच्यात भरडले गेले होते. माझ्या मते व्यावसायिक लोक नक्कीच एक वर्ष सहन करू शकतील. ही गोष्ट नाही ह्या वेळेला खपवले आपण फटाके तरी देखील काही प्रॉब्लेम येणार नाही. पण याच्यावर अधिक चर्चा करूया. दोन गोष्टी मिलिंद देशमुखांनी समोर आणल्या. पहिल्यांदा त्यांचं म्हणणं असं होतं की अनेक गोष्टी थांबल्या तरीही जग चालू होतं, त्यामुळे एखादी गोष्ट घडली नाही तर फरक पडतो, हा तर्क त्यांनी फेटाळला. दुसऱ्या बाजूला महत्वाचा मुद्दा मिलिंद देशमुखांनी नेहमीच्या त्यांच्या शैलीमध्ये मांडला. महाराष्ट्र पुरोगामी राज्य आहे, मग या पुरोगामित्वामध्ये फटाके न वाजवण्याच्या संदर्भातलं पुरोगामी पाऊल टाकलं जाऊ शकतं का? दोन्ही मुद्द्यांवर चर्चा लक्षवेधीचा एक छोटासा ब्रेक घेतल्यानंतर. नमस्कार. लक्षवेधीच्या दुसऱ्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपल्या बरोबर फटाके विरोधक, फटाके समर्थक आहेत आणि त्याचबरोबर डॉक्टर सुद्धा आहेत. या संदर्भातली चर्चा पुढे नेत असताना माझा पुढचा प्रश्न आपल्या सोबत असलेल्या प्रमोद पवार यांना आहे. प्रमोद पवार हे फटाक्यांचे समर्थक आहेत. फटाके वाजवले गेले पाहिजेत दिवाळीमध्ये असं त्यांचं ठाम म्हणणं आहे. प्रमोदजी, एक प्रश्न मिलिंद देशमुखांकडून आलाय. ते असं म्हणाले की कोरोना काळामध्ये अनेक गोष्टी ज्या वर्षानुवर्ष घडत आल्या त्या यंदा घडल्या नाहीत. जग काही थांबलं नाही, जग पुढे चालत राहिलं. यंदा एक दिवाळी फटाक्यांच्या शिवाय करा, काय बिघडणार आहे? प्रमोद पवार, उत्तर द्या. अगदीच जग थांबलं नाही असं म्हणतायत, पण कोरोनाचा काळ आहे, लोकांची मानसिकता जी आहे ती मानसिकता बिघडलेली आहे. मानसिकता म्हणजे पूर्णतः लोक जे आहेत ती छिन्न विच्छिन्न मानसिकता आहे. अशामध्ये दिवाळी सारखा सण आहे, या सणामध्ये फटाकेची आतिषबाजी करून थोडंसं त्यांना तेवढंच आनंद मिळेल. शिवाय प्रदूषणाचं गोष्ट ते मांडत आहेत किंवा प्रदूषणाचा मुद्दा मांडत आहे. त्या प्रदूषणाच्या मुद्द्यामध्ये असं आहे की इतर काळामध्ये प्रदूषण होत नाही का? ध्वनी प्रदूषण होतोय, तुमचे जे आहे तर वायू प्रदूषण देखील होतोय. दिवाळीच्या पर्टिक्युलर त्याच काळामध्ये प्रदूषण किंवा फक्त फटाक्यांमुळे प्रदूषण होतो हे म्हणणं चुकीचं आहे. कारण की आजची लोकांची मानसिकता अशी झालेली आहे, कोरोनाचा काळ सुरू आहे, त्यामुळे जे यातनं लोकांना कुठेतरी आनंद मिळावा, त्याच्यामुळे ह्या दिवाळीत फटाक्याची आतिषबाजी होणे ही चांगलीच गोष्ट आहे. आपण असं म्हणता आहात की लोकांना आनंद मिळाला पाहिजे, फटाक्यांच्या शिवाय दिवाळीत आनंद शोधता येणार नाही का असा प्रश्न स्वाभाविक जन्माला येतो. थोड्या वेळापूर्वी मिलिंद देशमुखांनी विविध पर्याय सुचवले आहेत. किल्ले करा, ग्रीटिंग कार्ड तयार करा, फराळ बनवा. यातलं काय केलं तर आनंद मिळेल आणि असा आनंद मिळेल जो फटाक्याच्या वाजवण्यातूनही मिळू शकला असता? प्रमोद पवार. नाही, फटाक्याची जी आहे तर आजपर्यंतचा जो काही आपला दिवाळी असेल ती फटाक्याशी बिना दिवाळी साजरी होतच नाही. आणि ती जी आहेत ना, मिलिंद सरांनी पण त्यांनी अनुभवली असेल कदाचित की फटाके त्यांनी वाजवलेच असतील ना. असं नाहीये ना की आजचा तरुण जो असेल किंवा जी आजची आपली पिढी आहे ती लहान मुलं असतील समजा, त्यांना देखील त्यांच्या चेहऱ्यावर आनंद खुलतो ते फटाक्यामुळेच. हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा जो मगाशी थोड्या वेळापूर्वी चर्चेत आला होता. आणि प्रमोद पवार, तुम्ही पण एकदा पटकन थेट मुद्द्याला हात घातलाय. आपल्यासोबत जी माणसं आहेत ना त्यांना हा टप्प्याटप्प्यानं विचारायलाच लागेल प्रश्न. मिलिंद देशमुख आणि डॉक्टर अविनाश बोंडवे दोघांनीही सांगा, किती वर्ष झाली फटाके नाही वाजवले? आधी मिलिंद देशमुख.
सर मी गेली 30 वर्ष पेक्षा जास्त काळ लोटला. मी स्वतः फटाके वाजवणं बंद केलं. पूर्वी जेव्हा मला हे माहीत नव्हतं, काही वेळेला चुकीच्या गोष्टी घडल्यात ना लोकांकडनं, आपल्या पूर्वजांकडनं घडल्या. आपल्या भारतामध्ये सती प्रथा होती. विधवा बायकांचे केश ओपन केलं जायचं, स्त्रियांना शिकू द्यायचं नाही, अशा कितीतरी कुप्रथा होत्या. बर, आणि त्या ठीक आहे, विषय फारच एकदम लांब आहे, पण तुम्ही 30 वर्ष फटाके वाजवले नाही हे पोहोचलेले आहे. या गोष्टी आपल्याला डॉक्टर अविनाश भोंडवेंना विचारायचं आहे. डॉक्टर भोंडवे साहेब, तुम्ही किती वर्ष झाले फटाके नाही वाजवले आणि त्यामुळे आयुष्यात काही राहून जात आहे, कुठेतरी काही कमतरता आहे असं वाटतं का? मला कळायला लागल्यापासून म्हणजे जवळजवळ गेली 40-45 वर्ष तरी मी फटाके वाजवलेले नाहीत. आणि तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे एक मुद्दा मला याच्यामध्ये ऍड करावासा वाटतो की जग पुढे जात आहे. प्रत्येक गोष्टीला आपण वैज्ञानिक दृष्ट्या पाहिलं तर त्याच्यासाठीचे पर्याय निघतात. जसं वाहनांचं प्रदूषण होत होतं, मग गाड्यांमध्ये हे आलं की भारत 1, भारत 2, भारत 3 या पद्धतीचं पोल्युशन बंद झालं. आता इलेक्ट्रिकल व्हेकल पण आलेले आहेत, सीएनजी आलं. त्या पद्धतीने असा काही संशोधन करून असं काही हे करता येईल का ह्याचाही विचार करायला पाहिजे. एक गोष्ट की डॉक्टर त्याच अनुषंगाने थोड्या वेळापूर्वी तुम्ही ऐकलं असेल, बाळासाहेब पिंगळे असं म्हणतात की बाजारात प्रदूषण न करणारे फटाके आलेले आहेत. तुम्हाला अनुभव आला का की ज्या पद्धतीनं मिलिंद देशमुख म्हणतात फटाका हा कुठलाच प्रदूषणाच्या शिवाय असू शकत नाही, कमी प्रदूषण किंवा जास्त प्रदूषण यामधलाच तो असतो. मला असं म्हणायचंय की अनेक गोष्टी एक लक्षात घ्या की अनेक गोष्टी ह्या बदलत जातात. आता आपण यापूर्वी तुमच्या इथं असे कार्यक्रम करायचे असेल तर आम्ही स्टुडिओत यायचो, त्याप्रमाणे कार्यक्रम व्हायचे. आता आपण नेटद्वारा किंवा डिजिटल प्लॅटफॉर्मवर हे करतो. या पद्धतीने काही करता येईल का की काही डिजिटल फटाके बनवता येतील का ज्याच्यामध्ये फटाके पण उडतील, तुम्हाला आवाज पण येईल आणि प्रदूषणही होणार नाही. अनेक गोष्टींचा पर्यायाचा विचार करता येईल. अगदी, म्हणजे डॉक्टर तुम्हाला कदाचित सोशल मीडियावरचा सध्याचा लेटेस्ट विनोद माहित असेल. एक विनोद बऱ्यापैकी व्हायरल झालाय की आमच्या येथे फटाक्याच्या विविध आवाजाच्या सीडी बनवून मिळतील, ठिकाण कुठलं ते सांगायची गरज नाही. या पद्धतीचे विनोद व्हायरल झालेले आहेत. मुद्दा हा नाहीये की आपल्याला फटाक्याला पूर्ण पर्याय शोधायचा आहे. मुद्दा हाही आहे की आपल्याला प्रदूषण मुक्त राहून यंदाच्या काळात कोरोना संसर्गाला रोखायचंय. आता डॉक्टर यावर जास्त भर देणं गरजेचं आहे. विरोध मुळात फटाक्याला असा कुठे संदेश जात असेल तर त्यात बरोबर हेही सांगायला हवं की यंदाची दिवाळी ही कोरोना काळातली दिवाळी आहे हे कोणीही विसरू नका. ज्या टप्प्यानं टाळेबंदी शिथिल होत चाललेली आहे ते पाहता जणू काही कोरोना कधी आपल्या गावी आलाच नाही या मानसिकतेत लोक जात आहेत. आणि ही मानसिकता किती घातक आहे डॉक्टर भोंडवे? नाही, बरोबर आहे की एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे फटाक्यामुळे जे काही गोष्टी घडतात त्यामध्ये ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण हे घडतं, पण त्याचबरोबर ते तुमच्या जीवालाही तितकेच धोकादायक असतात. दरवेळेला दिवाळीमध्ये अनेक डॉक्टरांना, अनेक हॉस्पिटलना आपल्या घरातला आनंद सोडून फटाक्यांनी भाजलेल्या लोकांसाठी अटेंड करावं लागतं आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये ह्या गोष्टी घडतात. त्याच्यामुळे त्याचा पर्याय हा शोधून काढलाच पाहिजे. तो जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत बंद ठेवावं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला लोकांची मानसिकता बदलायलाच पाहिजे. जसं आपण सांगितलं की केशवपन पद्धत होती किंवा इतर अनेक सामाजिक रूढी आपण बदलत गेलो, त्याप्रमाणे अनेक गोष्टी ज्या आहेत आनंदाच्या नवीन गोष्टी सुद्धा होऊ शकतात. आज आपल्याला तुम्ही मगाशी किल्ल्यांचं म्हणलात की जागा नसल्यामुळे किल्ले होत नाहीत, पण मला चांगलं आठवतं गेली अनेक वर्ष, आता या वर्षी आहे कल्पना नाही मला, पण पुण्याच्या संभाजी पार्कमध्ये पुण्यामधल्या सर्व मुलांसाठी किल्ले बनवण्याची स्पर्धा घेतली जायची आणि खूप जवळजवळ 100-150 मुलं तिथं किल्ले बनले जायचे. तर अशा प्रकारे काही इनोव्हेटिव्ह गोष्टी करता आल्या तर मुलांमध्ये आणि इतर लोकांमध्ये काही आपल्याला जनजागृती करता आली तर व्यापारी संस्थांनी सुद्धा आपल्या, म्हणजे आता समजा सराफांची संस्था आहे किंवा हॉटेल व्यावसायिकांची संस्था आहे, यांनी जर आपल्या सर्व लोकांना असं आवाहन केलं किंवा त्यासाठी जर बक्षीस ठेवलं की जे कोणी फटाके विरहित आजची लक्ष्मीपूजन साजरं करतील तर त्या पद्धतीने काही गोष्टी घडू जातील. बाळासाहेब जोडले गेलेत आपल्यासोबत. डॉक्टर बाळासाहेब आहेत आपल्यासोबत, बाळासाहेब पिंगळे. डॉक्टर, मला त्यांना एक पुढचा प्रश्न त्या निमित्तानं विचारावासा वाटतो. बाळासाहेब, लक्ष्मी पूजनाला फटाके विक्रीच बंद करायची असं शक्य होऊ शकतं? असं कसं होणार? कारण फटाक्याचा मी एक व्यावसायिक म्हणून सांगतो की फटाक्याचा व्यवसाय हा अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये मोठ्या प्रमाणात हा व्यवसाय फटाके विक्री केले जातात.
आणि लक्ष्मीचं पूजन असेल, नरक चतुर्थी, चतुर्दशी असेल, या दिवशीच लोक फटाके खरेदी करतात. त्यामुळे त्या दिवशी फटाके विक्री बंद करणं हे अयोग्य आहे. किंवा त्याला पर्याय आपण देऊ शकतो. काय पर्याय देऊ शकता? जर प्रशासनाने, शासनाने अशा काही नियम अटी घालून दिल्या तर ग्राहकही त्या पद्धतीनं त्याला प्रतिसाद देतील. बरं, पण व्यापाऱ्यांनी त्याच्यात पुढाकार काही घ्यायचा ठरवला तर व्यापारी काय करू शकतात? व्यापारी कोणत्या प्रकारचं प्रोत्साहन देऊ शकतात की यंदाची दिवाळी, ज्यावर आपण वारंवार भर देतो आहोत, कोरोना काळातली दिवाळी ही कमीत कमी प्रदूषणाची दिवाळी असावी, यासाठी फटाके व्यावसायिक काय करतील? फटाका व्यावसायिक एक व्यापारी म्हणून या कोरोना काळामध्ये अनेक शासनाने नियम घालून दिले. अनेक प्रदूषणाचे जे विषय आहेत, अनेक मोठ्या आवाजाचे प्रदूषणाचे फटाके असतील, याच्यावर आम्ही व्यापारी स्तरावर हे फटाके न विकता कमीत कमी प्रदूषण करणारे फटाके या यंदाच्या कोरोना दिवाळी म्हणून आम्ही व्यापारी म्हणून प्रशासनाला, सरकारला आम्ही तसं सहकार्य करू की मोठ्या. बरं बाळासाहेब, आपण असं म्हणालात की कमी प्रदूषणाचे फटाके आपण विकू. मला नावं सांगा, एक 5 प्रोडक्टची नावं सांगा ज्यांच्याकडून खूप कमी प्रदूषण होतं किंवा जवळपास तुमच्या लेखी होतच नाही, धूर निघतच नाही, आणि त्यांच्या किमती काय आहेत? नाही, म्हणजे लवंगी फटाका आहे, अगदी छोटा येतो, त्याचा धूर कमी निघतो. छोटी छोटी टिकली आहेत, ज्याला रोल म्हणतो, फुलझडी आहे, ग्रीन फुलझडी आहे. अशा छोट्या छोट्या आवाजाच्या कमी प्रदूषण करणारे फटाके हे भरपूर प्रमाणात आहेत. आता त्यांचे नाव सांगणे इतके मोठे हे आहेत की शक्य नाही. बरं, नाही, मी एक पुढचा मुद्दा तुम्हाला पैशाचा विचारला होता, यासाठीच विचारला होता की मोठ्या आवाजाचे, झगमगाट दाखवणारे असे फटाके विकत घ्यायला खिशावर पण भार येतो. जर समजा कमी आवाजाचे, कमी प्रदूषण करणारे फटाके स्वस्त असतील तर त्या दृष्टीनेही आपल्याला प्रोत्साहन देता येईल लोकांना. हे शक्य आहे का बाळासाहेब? अगदी बरोबर आहे. मोठे आवाजाचे फटाके फार कॉस्टली किंवा महाग येतात आणि कमी प्रदूषण करणारे छोटे छोटे फटाके आहेत ते कमी स्वस्त मिळतात. जर सरकारने, प्रशासनाने जर असे काही नियम अटी आम्हाला लागू दिले की बाबा इतक्या डेसिबलच्या आवाजाच्या पुढचे फटाके विकायचे नाहीत, छोट्या छोट्या प्रमाणात तुम्ही व्यवसाय करा, तर शासनाची फार आम्हाला व्यापाऱ्यांना मदत होईल. हा एक फार महत्वाचा मुद्दा आपण चर्चेत आणलात. फटाक्यांचे व्यावसायिक या नात्यानं त्यांच्या सरकारकडून काय अपेक्षा आहेत तेही या निमित्तानं अधोरेखित झालं. बाळासाहेब पिंगळे आपल्यासोबत फटाक्यांचे व्यावसायिक या नात्यानं जोडले गेले आहेत. ते असं म्हणतायत की सरकारनं निर्बंध जर घातले आणि कमी प्रदूषणाचे हवा आणि ध्वनी या दोन्ही बाबतीतलं, वायू आणि ध्वनी बाबतीतलं कमीत कमी प्रदूषण करणारेच फटाके विका, असं जर व्यावसायिकांना सांगितलं तर व्यावसायिक सहकार्य करायला तयार आहेत. मला या निमित्तानं मग पुढचा प्रश्न प्रमोद पवार यांना विचारायचा आहे. प्रमोद पवार, कमी प्रदूषणाचा फटाका वाजवायला काय हरकत आहे? नाही बघा, वास्तविक अशी गोष्ट आहे की कमी प्रदूषणाची गोष्ट, प्रदूषणाचा जर आपण मुद्दा मांडला तर होतो, पण तो कमी होतो. पण जे नॅचरल आपण म्हणतो ना, जो काही आवाज येतो, ओरिजिनल आवाज असतो, त्यामधून मिळणारा आनंद जो असतो ना, तो काही वेगळाच असतो. त्याच्यामुळे आजवरचा जो काही आपण हे बघितला, प्रवास बघितला किंवा दिवाळी बघितली आहे, त्याच्यामध्ये पूर्णतः जे आहेत ना मोठ्या आवाजाचे फटाके आहेत, त्याच्यामुळे मिळणारा मुलांना मिळणारा आनंद, हा आनंद जो आहे ना तो कमी याच्यामध्ये नाही मिळणार. तुम्हाला असं वाटतं की मोठ्या आवाजाच्या फटाक्यांनीच मुलांना आनंद होतो आणि तो लहान फटाक्यांच्या किंवा लहान आवाज, कमी आवाज करणाऱ्या फटाक्यांच्यामुळे मिळणार नाही? याला काही तर्काने उत्तर देता येईल का मिलिंद देशमुख? खरं तर मोठ्या आवाजाने आनंद मिळणं ही कन्सेप्टच चुकीची आहे खरी. ज्या पद्धतीने एखाद्या कानापाशी जर ऍटम बॉम्ब फुटला तर मला वाटतं त्या माणसाला काय, कोणालाही आनंद होत नसतो. हा, फक्त दुसऱ्याच्या कानापाशी वाजल्याचा आनंद तिसऱ्याला होतो की याच्या कानापाशी मी कसा वाजवला.
आणि तो आनंद विकृत आनंद आहे मला असं गोष्ट आणि वाटतं. ओरिजिनल गोष्ट यामध्ये फरक नाहीये. असतो. हा आनंद कसा असू शकतो की त्यांनी प्रचंड लहान मुलं दचकतात. आज लहान मुलाच्या कानापाशी जर ऍटम बॉम्ब वाजला तो आवाज ऐकून मुलं दचकतात. लहान लहान मुलं, वृद्ध माणसांच्या छातीमध्ये धडकी भरते, आजारी माणसांना हार्ट अटॅक येऊ शकतो. इतक्या गोष्टी घडतात. अरे पण आपण मोठ्या आपण आवाजाने फटाके फोडलेच नाही तर त्यांना आपण दिवाळी या सणाचं महत्वही कळणार नाही ना. मिलिंद देशमुख, तुमचा तर्क ऐकायचा आहे ऐकून त्यांना. घ्या, असं काहीही नाहीये. हा मी सांगतो पहिल्यांदा, हे लोकांच्या मनावर बिंबवलं गेलेलं आहे. जितका जोराचा आवाज तितकं चांगलं संगीत, ही कन्सेप्टच चुकीची आहे. संगीत हे मधुर पण असू शकतं आणि कमी आवाजात पण ऐकता येतं. आणि मुख्य म्हणजे त्याचे संगीताचे बोल असतात. तसं जो आवाज येतो आपल्या कानापाशी, तर आपल्या कानाला मधुर वाटलं पाहिजे ना ते. प्रमोद पवार काय उत्तर द्याल याला? एका पद्धतीची ती लढ वाजवली जाते आणि ती मिलिंद सर, माझा एकच प्रश्न असा आहे की आर्टिफिशियल आवाज आणि ओरिजिनल आवाज यामध्ये तर फरक असतोच ना. तर हीच संकल्पना जी आहेत ना ती फटाक्याच्या बाबतीत लागू होईल ना. मिलिंदजी बोला. हा ऐकून घ्या, ज्या पद्धतीचा लक्ष्मीपूजनच्या दिवशी दणदणाट असतो आणि कंटिन्यू नॉनस्टॉप जेव्हा आवाज येतो त्यावेळेला घरातले एकमेकांशी बोलू शकत नाही, फोन बंद होतो, कोणाचा इमर्जन्सी फोन चालू असतो त्याला बोलता येत नाही, काहीही होऊ शकत असतं त्यावेळेला. आणि एकाच वेळेला एकाच ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणाचं प्रदूषण, ज्याच्यातला ऑक्सिजन सगळा निघून जातो हवेतला, लोकांना श्वास घ्यायला त्रास होतो. लक्षात घ्या, एक 5 मिनिटं जरी माणसाला श्वास घेता नाही आला, आणि आता तर लोकांचं फुफ्फुस खराब झालेले आहे, हृदयावर ताण आलेला आहे. आणि मिलिंद देशमुख याच्यात एक तर्क थोड्या वेळापूर्वी बाळासाहेब पिंगळे यांनी दिला होतो. मिलिंद देशमुख बाळासाहेब पिंगळे असं सांगू इच्छित आहेत की छोट्या आवाजाचे कमी प्रदूषण करणारे फटाके विकू आम्ही यंदा, प्रयत्न करू, आणि ग्राहक सुद्धा तशाच प्रकारचं उत्पादन मागतायत. बोलू का मी तर सांगू का, खरं तर शासनाने फटाके बंदी करण्याची गरज नाहीये. जे कायदे केलेले आहेत हेच कायदे कडकपणे वापरले तर मला असं वाटतं ऑटोमॅटिक निम्मे प्रदूषण कमी होईल. बरं, बाळासाहेबांना यावर बोलायचं आहे. जो कायदा आहे, बाळासाहेबांना एकदा संधी देतोय. मग बाळासाहेब आपण बोला. ते बघायला पाहिजे, किंवा वाजवण्यासाठी रोडवर बोला. बाळासाहेब पिंगळे तुमच्यासाठी थांबलोय, तुमच्या प्रश्न उत्तराची अपेक्षा करतोय. नाही, माझं एवढंच निवेदन आहे की जेव्हा या फटाक्याच्या व्यवसायाचा विषय येतो, प्रदूषण हा नुसत्या फटाक्यामुळे होत नसून अनेक कारणं आहेत. त्यावेळेला कुणी याच्यावर आवाज उचलला जात नाही. पण ज्यावेळेस दिवाळीचा सीझन येतो त्यावेळेसच प्रदूषणाचा विषय नसतो. प्रदूषण हे फक्त फटाक्यामुळे नव्हतं, अनेक कारणं आहेत प्रदूषण वाढण्याची, याच्यावर कुठं चर्चा होत नाही. आज अनेक व्यावसायिक आणि व्यापाऱ्यांनी अशा कठीण प्रसंगामध्ये राज्य शासनानं, केंद्र सरकारनं व्यवसाय करण्यासाठी हळूहळू लॉकडाऊन खोललं, व्यवसाय वाढावा म्हणून प्रयत्न केले. आणि आम्हीही दिवाळीचा सीझन येतोय या उद्देशाने सरकार आम्हाला परवानगी देईल म्हणून अनेक व्यापाऱ्यांनी याच्यामध्ये गुंतवणूक केली. पहिलंच लॉकडाऊन. बाळासाहेब, तुमचा हा मुद्दा चर्चेत घ्यायला लागेल. आणि हा मुद्दा बऱ्यापैकी ऐकायलाही येत असतो की कधीही दिवाळी आली की चर्चा काय सुरू होते, फटाके बंद करा. फटाक्यांच्या तुलनेत इतर अनेक अशी माध्यमं आहेत ज्याच्यातून प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. प्रमोद पवार, दिवाळी आली की फटाक्यांच्याच मागे लागण्याची एक नवी पुरोगामित्वाची सवय महाराष्ट्राला लागतीये का, देशाला लागतीये का? निश्चितच ही काही मंडळींनी जी आहेत ना ती लावून घेतलेली आहे असं म्हणण्यास काही हरकत नसावी. कारण की पर्टिक्युलर काळ फक्त दिवाळीच्या ज्याच्यामध्ये प्रदूषण होतं ही गोष्ट आठवते का? 12ही महिने जे आहेत ना, मोठमोठ्या गाड्यांचे आवाज आहेत त्यामुळे होणारा प्रदूषण हा प्रदूषण नाही का? त्यानंतर जो आहे गाड्यांमध्ये जे काही गाड्यांमधून निघणारा धूर आहे याच्यामुळे होणारा प्रदूषण हा प्रदूषण नाही आहे का? फक्त दिवाळीच्या या काळामध्ये फटाक्यांमुळे प्रदूषण होत आहे ही संकल्पना मुळातच चुकीची आहे. पण मग प्रमोद पवार, दिवाळीत फटाक्यांनी प्रदूषण होतं, दिवाळी आली की फटाके वाजवू नका असं का ठसवलं जात असेल? आणि एक
उदाहरण म्हणून फक्त तपशील देतोय की कोरोना काळात ज्या वेळेला टाळेबंदी अगदी ठामपणे आणि कठोरपणे राबवली जात होती, त्या काळात अनेकांनी आपल्या घराच्या खिडकीतून दूरवरचं अगदी सहज दिसू शकेल अशा प्रकारचा अनुभव, वातावरणातला बदल अनुभवला होता. प्रमोद पवार, उत्तर द्या. कोण माणसं आहेत आणि कारण काय आहे की आली दिवाळी की लागले फटाक्याच्या मागे? निश्चितच मला देखील हाच मुद्दा सुचवायचा होता की आपण म्हणतोय की प्रदूषण जे आहे तो वाढतोय आहे. आपण कोरोनाच्या काळामध्ये प्रदूषणाच्या याच्यामध्ये बदल झाला, लेवल जो आहे तो कमी जास्त होतं असं सांगितलंय. पण प्रदूषण, कोरोना जो आहे तो कोरोना अजूनही चालू आहे, पण कोरोनाच्या काळामध्ये देखील जे आहेत ना त्यामध्ये काहीसा बदल झालेला आहे. पण प्रदूषण तर तितकाच आहे ना. मग दिवाळीच्याच काळामध्ये प्रदूषण वाढतोय हे संकल्पना मांडणं किंवा ही गोष्ट मला तरी कुठं चुकीची आहे, ती पूर्णतः चुकीची आहे. डॉक्टर भोंडवेंना यावर बोलता करावं लागेल. डॉक्टर भोंडवे, हा एक तर्कही लक्षात घ्यायला हवा. एका बाजूला शहराचं प्रदूषण कमी होत नाही आणि प्रदूषणाचे इतर अनेक मार्ग सर्रास खुले असताना आली दिवाळी की फटाक्यांवर बंदी घाल हा दरवेळचा प्रचार करून फटाके हेच प्रदूषणाला एकमेव जणू काही कारणीभूत आहेत असं चित्र का उभं केलं जातं? आणि फटाक्यांचा धूर हा इतर प्रदूषणाच्या तुलनेत जास्त घातक आहे का? दोन्ही मुद्दे आहेत आपल्यासाठी. नाही, बरोबर आहे. थोडासा गैरसमजाचा किंवा थोडा काही माहिती आपण लक्षात घेत नाहीये. एक लक्षात घ्या की प्रदूषण कंट्रोल किंवा प्रदूषण नियंत्रण कायदा भारतामध्ये अस्तित्वात आहे आणि पॉल्युशन कंट्रोल बोर्ड असं हे भारताचं आहे आणि प्रत्येक राज्यामध्ये त्याची एक संस्था आहे आणि त्याच्या मार्फत ह्या गोष्टी सतत याच्यावर केलं जातं. अनेक नियम आहेत. एक लक्षात घ्या, वाहनांच्या प्रदूषणासाठी अनेक त्यांच्या मॅन्युफॅक्चरिंग मध्ये, त्यांच्या यंत्रणेमध्ये सुद्धा बदल करायला सुचवले गेले आणि ते होत गेले. तुम्हाला हे माहिती आहे की आपल्याला पोल्युशनची टेस्ट घेऊन त्याचं सर्टिफिकेट घ्यावं लागतं प्रत्येक ह्याला, त्यामुळे त्याकडेही लक्ष दिलं जातं. प्रत्येक ज्यावेळेला ते कोणी कारखाने, मोठं प्रदूषणाचं हे म्हणजे कारखाने, दूर सोडणारे कारखाने, त्यांच्यावर सुद्धा ते ठराविक भागात नसावेत, ठराविक भागात असावेत अशा प्रकारचं नियंत्रण आहे. त्यांच्यामधूनही पोल्युशन जर जास्ती झालं, मग ते वायू प्रदूषण असो किंवा ध्वनी प्रदूषण असो किंवा केमिकल्स पाण्यामध्ये हे सोडल्यामुळे जलप्रदूषण, ह्याच्यामध्ये वेळोवेळी त्याच्यावर कारवाई केली जाते. त्याचप्रमाणे हे अनेकदा असं पाहिलेलं आहे की वर्षभराच्या आकडेवारीमध्ये दिवाळीच्या काळामध्ये होणारं प्रदूषण हे खूप मोठं असतं. याच्यामध्ये आपण आता जे बोललो त्याप्रमाणे लोकांनी फटाके वाजवणं हा दिवाळीचा एकमेव आनंदाचा प्रकार समजला जातो. आणि दुसरं म्हणजे फटाके नुसते वाजवले जात नाही तर चढाओढीने वाजवले जातात. आपण जर लक्ष्मीपूजनाला पाहिलं पण डॉक्टर त्याचबरोबर फटाक्यांच्या पलीकडे जाऊन सुद्धा प्रदूषणाचे जे इतर मार्ग आणि कारण आहेत त्यांच्यावरची चर्चा कितपत गांभीर्यानं होते हे मिलिंद देशमुखांना विचारायला हवं. देशमुख साहेब, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते या नात्यानं आता या प्रश्नाचं उत्तर द्या की दिवाळी आली की फटाक्यांच्या बाबतीत बोलणारे वर्षभर प्रदूषणाच्या इतर मार्गांबाबत आणि त्याच्या विरोधात किती बोलतात? त्याच्यावर कारवाई होत असते, त्याच्यावर कायदे आहेत आणि खूप मोठ्या पद्धतीने जे म्हटले ते नक्कीच सत्य आहे. अगदी अगदी मिलिंदजी बोलतात. डॉक्टर मिलिंदजी बोलतात. इतर गोष्टी आहेत. हा हा ऍक्च्युली डॉक्टर भोंडवेंनी योग्यच मुद्दा मांडलेला आहे की इतर प्रदूषण करणाऱ्या सगळ्या गोष्टींसाठी कायदे आहेत आणि ते कडक कायदे आहेत. आता आपल्याला माहिती आहे पिंपरी चिंचवड भागातील कितीतरी कारखाने शिफ्ट करावे लागले की जे आपले सांडपाणी नदीमध्ये टाकत होते त्यांना तिथून बंदी केली, त्यांना नुसती जबर दंड केला गेला. काही कारखान्यांना तो दंड झेपला नाही, ते बंद पडले. लक्षात घ्या की हे जे प्रदूषण आहे त्यांच्यासाठी कायदे केलेले महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने आणि फटाक्यासाठी देखील कायदे आहेत. मुद्दा माझा तो मगाशी पण तोच होता, हा जो कायद्याची अंमलबजावणी होत नाही. जसं आपल्याकडे पुण्यामध्ये हेल्मेट कायदा. आपण मिलिंद देशमुख, माझा तुम्हाला अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते या नात्यानं सवाल आहे. दिवाळी आल्यानंतर फटाक्यांच्या विरोधात बोलणारे सगळेजण वर्षभर प्रदूषणावर किती बोलतात आणि फटाक्यांच्या व्यतिरिक्त प्रदूषण करणाऱ्या इतर तमाम घटकांच्या विषयी किती जनजागृती करतात? प्रदूषण हा विषय काही केवळ दिल्लीत, माफ करा, दिवाळीत चर्चा करण्यापुरताच नाहीये, तो वर्षभर चर्चेत असला पाहिजे. जनजागृती वर्षभर झाली पाहिजे.
नक्कीच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने वेगवेगळ्या सणांसाठी वेगवेगळे पर्यावरणपूरक सण कसे साजरे करावे. आपल्याला माहिती आहे पुण्यामध्ये गणेश विसर्जन व्हायचं. आज मानाचे 5 मंडळांनी सांगितलं की आम्ही हौदामध्ये विसर्जन करू. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ह्या वेळेचं गणेश विसर्जन ज्या पद्धतीने झालं, इतक्या चांगल्या प्रमाणात नदीचं पाणी दिसलं, इतके ह्याच्या आधी कधी दिसलं नव्हतं. ह्याच्या आणि असे कितीतरी बदल घडलेले. होळीच्या वेळेला लाकडं कमी जाळले, वृक्षतोड कमी करावी याच्यासाठी प्रयत्न केले गेलेले आहेत. अगदी अगदी. आणि मिलिंद देशमुख, याला एक पर्याय समाज माध्यमांमध्ये असाही चर्चेला येतो की काही विशिष्ट सणांच्या बाबतीतच हा सल्ला का दिला जातो. बकरी ईद शिवाय, म्हणजे बकरी शिवाय बकरी ईद असाही कधी प्रदूषणाच्या दृष्टीनं विषय चर्चेला येऊ शकतो का? नक्कीच. आम्ही सांगितलं ना, आज महाराष्ट्र अनिसनी गेली 8-9 वर्ष बकरी ईदच्या दिवशी आम्ही रक्तदान करतो. मी स्वतः गेली 8 वर्ष सातत्याने बकरी ईदच्या दिवशी रक्तदान करतो. मुस्लिम सत्यशोधक मंडळाबरोबर आमचे कार्यक्रम होतात. महाराष्ट्रातील बऱ्याच ठिकाणी आम्ही हा पर्याय दिलाय की कुर्बानी करायची तर कुर्बानी आपल्या स्वतःचं काहीतरी दिलं पाहिजे, त्याला कुर्बानी म्हणतात. बकरं विकत आणून कापायचं ह्याला कुर्बानी नाही म्हणत. असा आम्ही संदेश देतो. कुर्बानी करायची म्हणजे तुम्ही तुमचं काहीतरी स्वतःचं गमावता, म्हणजे आपलं रक्त देणं, रक्त सांडवण्यापेक्षा रक्त देणं हा पर्याय आम्ही सुचवलेला आहे. हा एक स्तुत्य उपक्रम आहे पुण्यामधली, त्या उपक्रमाची दखल आपण घेतोय. पटकन शेवटचा प्रश्न हा माझ्याकडून प्रमोद पवार यांना आहे. प्रमोद पवार, काय शिकलात, भूमिका काय घेणार आहात? दिवाळीला फटाके वाजवणार आहात का, की यंदाच्या वर्षी तरी शांत बसणार आहात? नाही, फटाके वाजवणार का हा प्रश्न नाहीच. फटाके वाजलेच पाहिजे, कारण की कसं आहे, दरवेळी जे आहेत ना हिंदूंच्या सणावर जो आहेत ना तो कुठेतरी गदा आणल्याचा प्रकार चालतो, किंवा जे आहेत ना असे काही भरपूर हे आहेत की ज्याच्यावर तुम्ही आजवर किती बॅन केलेले आहेत. समजा आवाज करणार ज्याच्यामुळे प्रदूषण होत आहे ते किती बॅन आहे, ते सुरू आहेतच ना. फक्त दिवाळीच्या काळामध्ये फटाक्यांमुळे जे आहेत ना प्रदूषण होतं ही न पटणारीच बाब आहे. ठीक आहे, चर्चेला वेळेची मर्यादा आहे. आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार मानतो. लक्षवेधीमध्ये तुर्तास इतकंच. ताज्या बातम्यांसाठी आपण पहा फक्त जय महाराष्ट्र.